हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण पाहणार आहे आंब्याचे लोणचं। वर्षभर टिकणारे असे आंब्याचे लोणचं, मस्त चवदार आणि पारंपरिक आंब्याच्या लोणच्यासाठी एक भन्नाट आणि तोंडाला चव आणणारा। ठीक आहे, आता जेवणाचं ताट तुम्ही कितीही भारी सजवा, ठीक आहे, जोपर्यंत ताटाच्या कोपऱ्यात चमचमीत आंब्याचं लोणचं येत नाही तोपर्यंत जेवणाला खरी मजा येत नाही। म्हणून मग आज आपण बनवणार आहे आंब्याचं लोणचं वर्षभर टिकणारं। ठीक आहे, आज आपण बघतोय अगदी आजीच्या हाताची चव वर्षभर टिकणार पारंपरिक लोणच्याचं। रसरशीत कैऱ्या, घरगुती मसाले आणि मोहरीच्या तेलात वास। ठीक आहे, चला तर आता आपण पाहूया लोणचं कसं बनवायचं। लोणचं केव्हा बनवायचं, ते जेव्हा पाऊस येतो ना नवीन नवीन तेव्हाच लोणचं बनवायचं, कारण म्हणतात ना ते तेव्हा लोणचं बनवलं तर जास्त दिवस छान टिकते, म्हणून मग सर्व तेव्हाच लोणचं बनवत असतात। ठीक आहे, 1 किलो मी छान अशी कैरी छान फोडून आणलेली आहे बाहेरूनच। ठीक आहे, ते पूर्ण 1 दिवस मी मीठ 2 वाट्या आणि 1 चम्मच हळद याच्यामध्ये छान अशी आजपर्यंत अशी 2 दिवस भिजत घातलेली होती। बघा किती छान अशी मुरलेली आहे, त्यात पाणी वगैरे काही सुटलेलं नाही आहे। त्याला पाणी जे सुटलं होतं ते मी सर्व काढून टाकलेलं आहे। एकदम मोकळी आणि एकदम अशी कडक आहे ती कैरी, एकदम अशी नरम झालेली नाही आहे। ठीक आहे, 1 किलो कैरीसाठी मी 1 पाव मोहरीची डाळ घेतलेली आहे, अजून 4 चम्मच मीठ घालून घेतलं आहे आणि मेथी आणि थोडीशी सोप अशी मी थोडीशी जाडसर अशी मिक्सरमधून काढून घेतली आहे। 4 चम्मच तिखट, हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि मोहरीचं तेल छान असं कडक गरम करून त्याच्यामध्ये घातलेलं आहे। छान असं कडकडत तेल त्यात घालून मिक्स केलं आहे, व्यवस्थित मिक्स करून छान आता हे पूर्ण एकदम थंड होऊ द्यायचं। गरम ते याच्यामध्ये मसाल्यामध्ये कधीच कैरी टाकायची नाही, त्यानं कैरी एकदम लगेच खराब होऊन येते। आपलं वर्षभर जे टिकणारं लोणचं असते ते वर्षभर नाही टिकत, मग लगेच ते चिकट होते आणि खराब होऊन येते, त्याला बुरशी चढते। हे बघा, त्याच्यात आपण पूर्ण थंड झालेलं होतं, आता आपण त्यात कैरी टाकलेली आहे, त्याला पण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। मी जास्त तेल टाकलेलं नाही आहे, तुम्हाला लागलं तर तुम्ही जास्त तेल पण वापरू शकता। बघा जास्त तेल आहे का, एकदम कमी तेलात केलेलं आहे मी। 1 किलोला 1 पाव पण कमी तेल घेतलेलं आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये 15 दिवसानंतर तेल घालणार आहे, थोडंसं अजून अर्धा पाव अजून तेल 15 दिवसांनी टाकणार आहे। ठीक आहे, हे बघा अशा प्रकारे आपलं हे आंब्याचं लोणचं वर्षभर टिकणारं छान असं तयार झालेलं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला पण एकदा कमेंट्स करून सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत।